नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो आपल्याला आता काल परवाच त्या ठिकाणी ॲड आलेली आहे, सो ज्यामध्ये जवळपास 800 जागा आहे। म्हणजे आपण एक हेल्दी ॲड त्या ठिकाणी म्हणू शकतो कंबाईनची, ज्याची एक्झाम आता येत्या 8 ऑक्टोबर 2022 या रोजी होणार आहे। सो त्यासाठी आपल्याकडे जे जवळपास 90 ते 100 दिवस आहे, त्या 90 ते 100 दिवसाचं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये नियोजन बनवायचं आहे। सो त्याआधी थोडंसं मला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे सर्वात महत्त्वाचं। सो आपण म्हणजे सध्या महाराष्ट्रात जी पॉलिटिकल सिच्युएशन आहे त्याचा स्पर्धा परीक्षेवर काय परिणाम होऊ शकतो, सो याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे। म्हणजे आपल्याला पॉलिटिकल क्रायसिस चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हे तुम्हाला माहिती आहे। आता याचे परिणाम काय होतील हे कोणालाच ठाऊक नाही। सो काय होऊ शकतात परिणाम भविष्यामध्ये हे कोणालाच ठाऊक नाही आहे। सो आपल्याला काय योग्य आहे अयोग्य आहे, प्रत्येकाचे पॉलिटिकल थॉट्स असतात, आपण त्याचा आदरच केला पाहिजे। प्रत्येकाचे मतं आहे आणि आपण जेवढं पाहतो त्यापेक्षा खूप वेगळं असते पॉलिटिक्स, त्यामुळे पॉलिटिकल सर्कमस्टन्सेसवर न बोललेलं बरं। सो त्याचा आपल्या स्पर्धा परीक्षेवर काय परिणाम होऊ शकतो, तर बघा, मी याच्या आधीचे खूप सारे लेक्चर आहेत। सो त्यावेळेस प्रत्येक वेळेस म्हणत होतो की तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या सुवर्णयुगातून चाललेले आहात। 2022, 23, 24 हे वर्ष स्पर्धा परीक्षेचं सुवर्णयुग असणार आहे। परंतु जे पॉलिटिकल क्रायसिस आलेले आहे, सो त्याच्याकडे पाहता सो आता आपल्याला माहीत नाही भविष्यात काय होऊ शकते। म्हणजे सुवर्णयुग तर आहेच, नो डाऊट, खूप साऱ्या भरत्या निघणार आहेत 2022मध्ये आणि भरपूर साऱ्या सँक्शन पण झाल्या आहे, म्हणून 22 या वर्षामध्ये राहील। 23 वर्ष कसं असू शकते, 24 वर्ष कसं असू शकते, सो ते आपण गॅरंटेड नाही सांगू शकत आता, म्हणजे ह्या सर्कमस्टन्सेसकडं पाहता। सो त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला काय करायचं ते करा, जे आत्ता 2022ची एक्झाम देत आहेत किंवा 2022 या वर्षात होणाऱ्या एक्झाम देतील। म्हणजे म्हणजे कुठलेही असो, म्हणजे इवन राज्यसेवा असू द्या, UPSC असू द्या, किंवा कंबाईनची परीक्षा गट ब गट क असू द्या, किंवा भली तलाठी, पोलीस भरती, व्हॉटेवर तुम्ही ज्याचं प्रिपरेशन करत असाल, सो माझी अशी इच्छा आहे की या वर्षात तुम्ही लागून जा। सो भविष्य काही सांगता येत नाही म्हणजे कसं राहील, त्यामुळं मला असं वाटतं की 100 दिवस तुमच्याकडे आहे। ह्या 100 दिवसासाठीच तुम्ही काय केलं पाहिजे, डू ऑर डाय सर्कमस्टन्सेस किंवा डू ऑर डाय सिच्युएशन तुमच्याकडं तुम्ही केलं पाहिजे। कारण आता काय झालेलं आहे, कंबाईनची मागची जी एक्झाम झाली त्यात भरपूर विद्यार्थी असे आहेत ज्यांचे स्कोर चांगले होते, अराउंड 45, 50, 55पर्यंत होते, आणि डायरेक्ट 10, 15 मार्कांनी ते मागं आलेले आहे सेकंड आन्सरकीमध्ये, आणि स्कोर त्यांचे न येऊ शकल्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी असताना, STIच्या 600+ जागा असताना बिचारांचं होऊ शकलं नाही सिलेक्शन। सो त्यांनी आता ही अपॉर्च्युनिटी गमावू नका, कारण 800 जागा असणं म्हणजे खूप झालं येतं लक्षामध्ये। आणि जरी समजा यावर्षी 600 जागा निघाल्या STIच्या, तर यावर्षी 77 जागा असणं आणि भविष्यात कदाचित त्यात जर वाढ झाली तर ह्या जागा एवढ्या असणं म्हणजे पण खूप मोठी गोष्ट आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये कदाचित वाढ पण होऊ शकते आणखी काही दिवसानंतर, जर समजा सर्कमस्टन्सेस सगळे चांगले राहिले तर कदाचित व्हॅल्यू ॲडिशन पण होऊ शकते या जागांमध्ये, आणि इनकेस झालं तर आपल्यासाठी चांगलंच आहे। नाही झालं तर जी ॲड आलेली आहे ऑलरेडी, आणि त्यात एक नवीन पद पण त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मुद्रांक निरीक्षक नावाचं ॲड केलेलं आहे, त्याच्या 77 जागा आहेत म्हणजे। सो त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही तुटून पडा अभ्यासावरती, 1 मिनिट पण स्वतःचा वाया घालवू नका, जीव तोडून अभ्यास करा, जेणेकरून एनी हाऊ त्या ठिकाणी एक्झाम काय झाली पाहिजे, क्रॅकच झाली पाहिजे। हा ॲटिट्यूड ठेवूनच अभ्यासाला लागा। सो आता काय करूया आपण, म्हणजे एकदम कमी वेळामध्ये आपण काय करायचं आहे आपल्याला, सो येणारे जे तुमचे 100 किंवा 90 दिवस असणार आहे, सो ते डेडिकेटेड राहण्यासाठी सो कशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे, सो याचं आपल्याला प्लॅनिंग बनवायला सुरुवात करायची आहे। बघा, आता सर्वात महत्त्वाचं की तुमच्याकडे विषय किती आहे, तर लक्षात ठेवा जास्त नाही। कंबाईनच्या काही गोष्टी हे प्लस पॉईंट आहे आणि काही गोष्टी हे मायनस पॉईंट आहे, प्लस आणि मायनस। सो याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी कुठे चुकतात याबद्दल पण चर्चा करणार आहोत। सो मी तुम्हाला 3 महिने आधीच अलर्ट करतोय, पण तुम्ही जर एवढं अलर्ट करून जर परीक्षेत जाऊन घाण केली तर मग आपल्यासारखं आपणच दुर्दैवी असं कन्सिडर करायचं म्हणजे। सो त्यामुळं आपल्याला म्हणजे आधीच अलर्ट राहायचं की ह्या चुका होतात बाबा, आणि 3 महिन्यात त्याच्यावरती वर्क करायचं आहे। सो भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो, पण परीक्षेत होणाऱ्या कॉमन चुकांमुळं ते स्पर्धा परीक्षेच्या किंवा ह्याच्यातून प्रिलिम्सच्या कट ऑफमधून बाहेर फेकल्या जातात। आणि तुम्ही जे इमॅजिन करताय म्हणजे की भरपूर लोकांना असं वाटलं होतं की STIच्या 600 जागा आहे तर कट ऑफ कुठेतरी 40-42 पर्यंत येईल, पण असं घडलं नाही। मी हे आधीही सांगितलं होतं तुम्हाला, कट ऑफ जास्त खाली येत नसतो, येतं लक्षामध्ये। मी सांगतो ना तुम्हाला, इवन STIच्या काही लोकांना असं वाटते 600 जागा आहे तर मग सर 40-42 वर कट ऑफ यायला पाहिजे होता। सो मी तुम्हाला सांगतो, इनकेस 1000 जरी जागा असल्या असताना तरी 40-42 वर कट ऑफ आलेला असता, म्हणजे तो आलाच नसता एवढा खाली कट ऑफ। कारण मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, कट ऑफ कसा लागतो हा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला पाहिजे। सो त्यामुळं कट ऑफ खाली येण्याची वाट पाहण्यापेक्षा सो आपल्याला अभ्यास कसा स्वतःचा इम्प्रोवाइज करता येईल, सो त्याच्यावर भर द्या। येते लक्षात, डिस्ट्रक्टिव्ह बाजू पाहिल्यापेक्षा स्पर्धा परीक्षेची कन्स्ट्रक्टिव्ह बाजू पहा, स्वतःच्या क्वालिटीज वाढवा, कारण कट ऑफ खूप खाली येत नसतो। कारण 48 जर कट ऑफ लागला असेल
आणि त्यांनी जर असं केलं की नाही गडा आता मी 47वर सेट करतो, तर 48वरून 47वर आल्यानंतर त्या एका मार्कामध्ये त्यांना 4-5 हजार मुलं मिळून जातात. 4-5 हजार मुलं मिळाले म्हणजे काय, सो जवळपास 100 जागा तिथंच लॉक झालेल्या आहेत. म्हणजे 100 जागाचे जे पोरं आहेत कॅन्डिडेट, त्यांना एका 16 असते ना. सो हे जे इक्वेशन आहे, सो तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहायचे असेल तर त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. कट ऑफ कसा लागतो, कसे कसे मार्क खाली सरकताना विद्यार्थी वाढत जातात. म्हणून असं 40-42 पर्यंत येणं ते शक्य नाही आहे. म्हणजे ते PSIसाठी पण लक्षात ठेवा. आता PSIसाठी का खाली येतो एवढा, कारण PSIसाठी मोस्ट ऑफ द स्टुडंट क्वालिफाय नसतात आणि भरपूर लोक देत नाही PSIसाठी एक्झाम. सो त्याच्यामुळं काय आहे की त्याचा कट ऑफ थोडा खाली लागतो, पण STAच्या बाबतीत तसं होत नसते. सो इन जनरल कट ऑफ खाली लागेल वर लागेल, मला असं वाटतं ह्या गोष्टींची तुम्ही चर्चाच नाही केली पाहिजे. सो ते सगळं आयोगाच्या हातामध्ये आहे किंवा डिपेंड आहे कॉम्पिटिशनवर. तुमच्या हातात काय आहे, प्रत्येक विषयाचा चांगला अभ्यास करणे. सो जागांची चर्चा आता कळालेला 800 आहे. सो रोज रोज जागांची चर्चा करू नका. एवढ्या जागा आहे, मग अशा जागा आहे, कमी आल्या जास्त आल्या, नका चर्चा करू. कट ऑफ किती लागणार आहे सर यावर्षी, आता कसा राहू शकतो, नका चर्चा करू. 100 दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन करा आणि कशा पद्धतीनं एक एक चप्पा म्हणजे सॉफ्ट टॉपिकमधल्या सब टॉपिकचं कशा पद्धतीनं आपल्याला ॲनालिसिस करता येईल, सो याच्यावरती भर द्या. आणि कशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्विंग करता येईल, त्याचं ॲनालिसिस करता येईल, सो याच्यावरती भर द्या. सो ॲनालिसिस ज्या पोराचं चांगलं आहे त्याचे प्रेडिक्शन चांगले असतात. ज्याचे प्रेडिक्शन चांगले असतात त्याचा पेपर पण लवकर सुटतो आणि कट ऑफमध्ये मार्क्स पण येऊन जातात. इझिली तो एक्झाम क्रॅक करू शकतो. म्हणजे तुम्हाला सर्वांगाने स्वतःला काय करायचं आहे, विकसित करायचं आहे. म्हणजे सो त्यासाठीच आजचं सेशन आहे. आपण बोलत राहणार आहोत. सो त्याच्यामध्ये जास्त नाही, 7च विषय आहेत तुम्हाला. 7 विषयांमध्ये याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत सर्व. शेवटच्या 2 विषयांबद्दल बोलूया. ते म्हणजे कोणते, चालू घडामोडी. येत्या लक्षामध्ये भरपूर जणांना प्रश्न असतो सर चालू घडामोडी कुठून कुठपर्यंत केल्या पाहिजे. म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये जे मॅक्झिमम कॉल येतात सो ते याच्यासाठीच येतात की चालू घडामोडी कुठून कुठपर्यंत करायच्या. तर कधीही लक्षात ठेवायचं, ज्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये एक्झाम आहे, सो मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून किंवा सप्टेंबरपासून तर या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत, येतं लक्षात, ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर महिन्यातल्या न्यूज असतात. म्हणजे सो मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून ते या महिन्याच्या ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे ऑक्टोबर 2021 पासून, मी काय म्हणेल ऑक्टोबर 2021 पासून तर ऑक्टोबर 2022 पर्यंत, येतं लक्षात, जे मंथली मॅगझिन्स असतात किंवा वार्षिकी. आजकाल काय झालेलं आहे की याच्यात भरपूर म्हणजे स्पर्धा परीक्षेत MPSCमध्ये जसं विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढतं आहे तसं कंटेंटवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वर्किंग आहे. सो आधी आमच्या वेळेस असं नसायचं. आमच्या वेळेस म्हणजे असं खूप जुना कालखंड नाही आहे. सो अलीकडच्याच कालखंडामध्ये प्रचंड वर्किंग वाढलेलं आहे त्याच्यावरती. त्यामुळं तुम्हाला काय आहे की मॅगझिन्स पण अवेलेबल आहे, मंथली 6माही पण अवेलेबल आहे, वार्षिकी पण अवेलेबल आहे. सो तुम्ही काहीही वाचू शकता. मला सांगायचं एवढं राहील की तुम्ही मंथली वाचण्यावरती भर द्या. म्हणजे मंथली जे मासिक्स आहे. आणि विदर्भ IAS अकॅडमी पण जनरेट करते. आता 2-3 महिन्याचे केलेले आहे मी. टेलिग्राम चॅनल जे आहे विदर्भ IAS अकॅडमीचं, सो ते तुम्हाला तिथं जायचं आहे. म्हणजे तुम्हाला आणखी अपडेट्स पाहिजे असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब पण करू शकता. सो टेलिग्राम त्याची चॅनलची लिंक जी आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सो तिथं मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. तुम्ही त्याची झेरॉक्स काढू शकता आणि ते करंट अफेअर जे आहे ते नोट्स टाईपमध्ये असणार आहे. म्हणजे अप टू डेट असणार आहे. तेवढं पुरतं, म्हणजे तेवढंच त्याच्यामध्ये दिलेलं राहील जेवढं एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं राहील. फापट पसारा जो आहे 100-100 पेजेस तो अवॉइड केलेला राहील. हार्डली आय थिंक प्रत्येक महिन्याचं 20-25-30 पेजेसमध्ये त्या ठिकाणी आपण त्यामध्ये कंपाईल केलेलं आहे मटेरियल, जे तुम्हाला थेट आता येणाऱ्या एक्झाममध्ये. आणि एक आपल्या अकॅडमीमध्ये असणाऱ्या काजल मानकर मॅडम पण एक हार्डली 12 महिन्याचं करंट अफेअर 12 आवरमध्ये, जो आपण इनिशिएटिव्ह मागच्या वर्षी पवन सरांनी सुरू केला होता, यावर्षी मानकर मॅडम सुरू करतायत. म्हणजे त्यांचं एक लेक्चर पण आलेलं आहे यूट्यूबला. आणखी त्यांचे लेक्चर्स येतील. सो करंटचा जो अभ्यास आहे सो अशा पद्धतीनं इन शॉर्ट वेनी अकॅडमी तुम्हाला कव्हर करून देण्याचा प्रयत्न करेल. एकीकडे लेक्चर, दुसरीकडे कंटेंट आणि मटेरियल. सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की ऑक्टोबर 2021 आणि ऑक्टोबर 2022 सो या कालखंडामधलं म्हणजे हे जे आहे 12 महिन्याचं एवढं करंट अफेअर तुम्हाला प्रिपेअर करायचं, एवढं सफिशियंट आहे. तसाही हा विषय अतिशय जास्त अनसर्टन आहे. म्हणून काही काही लोक असं आहे की बाबा काही क्लासवाले सांगतात की नाही जानेवारी 21 पासून करावं लागते, काही काही म्हणतात नाही 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 2020 पासूनच करावं लागतंय. तर एवढ्या फंद्यात पडायचं नाही, कारण ह्याच्यावर क्वेश्चन कसे येतील ह्याचं कुठलंही कोणीही कशाही पद्धतीनं प्रेडिक्शन करू शकत नाही. या विषयात अनसर्टन्टी खूप आहे आणि ज्या विषयामध्ये अनसर्टन्टी असते अशा विषयाच्या जास्त नादाला लागायचं नसते. एक बेसिक अभ्यास करून जायचा, त्याचा एक बेसिक अभ्यास जे म्हणतो तेवढा करून जायचा. येत्या लक्षामध्ये ऑड जर आलाच पेपर तर 5-6 तर आपल्या आरामात सुटतात. फेवरमध्ये आला तर 10-12 सुटतात 15 पैकी आपल्या आरामात. सो ते डिपेंड करते सिच्युएशनवरती. मग अशा विषयाच्या मागे जास्त वेळ घालवत बसायचं नाही. मॅगझिन्स घ्यायचे आणि फुल रट्टा मारायचे. त्याच्यातलं आलं तर गुड, नाही आलं तर जास्त त्याच्यावरती
वेळ नाही कन्झ्युम करायचा, म्हणजे त्याच्या बाबतीत टिपिकल राहिलेलंच योग्य राहते. अभ्यास कसा करायचा, डेली करायचा म्हणजे वीकली करायचा ते मी सांगतो तुम्हाला करंट चालू घडामोडीचा, आणि तो कशा पद्धतीचा विषय आणखी एकदा आपण त्याच्यावरती बोलू, आपल्याला पुढे बोलायचंच आहे. दुसरा महत्त्वाचा सब्जेक्ट मॅथ आणि रिझनिंग. नॉर्मली मी काय करायचो मुलांना हा विषय स्किप करायला सांगायचो, कारण काय आहे ह्याचे प्रश्न एकतर अवघड येतात सहसा, याचे प्रश्न काय येतात सहसा अवघड येतात, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट टाईम कन्झ्युमिंग असतात, वेळ खूप जास्त लागतो. मॅथ्स आणि रिझनिंगच्या प्रश्नांना वेळ खूप जास्त लागतो, म्हणून मी नॉर्मली विद्यार्थ्यांना अवॉइड करायला सांगायचो. पण आयोगाचा पॅटर्न थोडासा मला मागच्या गट ब गट क मध्ये थोडासा चेंज होताना वाटला. त्यांना कळून चुकलेलं आहे की पोरं मॅथ्स रिझनिंग सोडवतच नाही, पाहत पण नाही त्याच्याकडं. 85 पैकीच पेपर सोडवतात, काहीच लोक असतात फक्त 4-5 क्वेश्चन सोडवायला येतात. म्हणून आजकाल काय करते आहे, मॅथ्स रिझनिंग सिम्पल टाकायला सुरुवात केलेली आहे आयोगाने, म्हणजे ते तुम्हाला इन्व्हाइट करतात सोडवण्यासाठी. सो मग आता कोणत्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स रिझनिंग करायला पाहिजे, तर लक्षात ठेवा ज्यांचं ऑलरेडी मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे. काही राज्यसेवा करणारे असतात, कंबाईन देतात. काही लोकांचं ग्रॅज्युएशन मॅथ्स रिझनिंग बॅकग्राऊंडचं असते, येतं लक्षात. त्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे त्यांचं समजा इंजिनिअरिंग आहे किंवा कॉमर्स आहे. सो अशा विद्यार्थ्यांनी काही हरकत नाही आहे. जर तुम्हाला ऑलरेडी रेल्वेचे गणितं वगैरे काही बँकिंगमधून इकडे आलेले असतात विद्यार्थी, सो अशा विद्यार्थ्यांनी मॅथ्स रिझनिंग करायला काही हरकत नाही आहे. जरी सिंपल येत असले क्वेश्चन तरी जे पोरं ज्यांनी मॅथ्स आणि रिझनिंगला हातच लावलेला नाही आहे, मॅथ्स रिझनिंगचा मागमूसही नाही आहे त्यांना, आणि मॅथ्स रिझनिंग देवभरोसे होतं त्यांचं, आणि केलं तरी जास्त काही होऊ शकत नाही सर, कारण मॅथ्स रिझनिंग मुळातच माझं खराब आहे. सो अशा विद्यार्थ्यांना मी जरी सोपे निघत असले, सिंपल निघत असले तरी सल्ला देईल, ह्याच्या नादाला लागू नका. कारण सिंपल जरी आले येतं लक्षामध्ये, तुम्ही सोडवले जरी, तर तुमचे जवळपास 10 मिनटं फक्त 5 क्वेश्चन सोडवण्यासाठी जाऊ शकतात, आणि ते तुम्हाला लय महागात पडू शकते. सो कारण काय आहे, आपल्याकडे भरपूर वेळ नाही आहे सोडवण्यासाठी. म्हणजे आपल्याला आयोगाने असं जवळपास किती 1.5 तास दिला आहे बाबा, आणि 100 क्वेश्चन सोडवायला सांगितले असं नाही आहे. 90 मिनिटात 100, 120 मिनिटात 100, तुम्हाला फक्त 60 मिनिटामध्ये, मी इथं मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला जवळपास 60 मिनिटामध्ये किती क्वेश्चन सोडवायचे आहे, 100 क्वेश्चन सोडवायचे आहे. त्यामुळे तिथं वेळेचं गणित असणार आहे. तसं जर विचार केला तर हार्डली 40 to 45 सेकंद येतात एक क्वेश्चन सोडवण्यासाठी. किती येतात, फक्त 40 ते 45 सेकंद येत आहेत एक प्रश्न सोडवण्यासाठी, येतं लक्षात. त्यामुळे ती रिस्क घेऊ शकत नाही की बाबा घेतले गणित 5 सोडवले पण 10 मिनटं माझे निघून गेले, त्याच्यामध्ये 2 मिनिट आरामात लागतो प्रश्न वाचायला, समजून घ्यायला आणि सोडवायला. त्यामुळं अशाच लोकांनी त्याच्यामध्ये हात घालावा सो ज्यांचा हँड काय आहे त्या ठिकाणी मजबूत आहे त्या बाबतीमध्ये. फॉर एक्झाम्पल माझं स्वतःच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझं आधीपासून मॅथ्स बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे. म्हणजे मी 12वीला पण, म्हणजे तुम्हाला सांगतो की 12वीला पण माझं मॅथ्स खूपच चांगलं होतं. म्हणजे एखादा मुलगा असतो म्हणजे मॅथ्सच्या बाबतीत एक्स्ट्रॉर्डिनरी तर म्हणता येणार नाही, एखादा एक्सलंट असतो, तसं माझं एक्सलंट होतं. मॅथ्स रिझनिंग जे आहे ते, रिझनिंग तर नव्हतंच म्हणा, मॅथ्स जे आहे सो 12वीला एक्सलंट होतं. ग्रॅज्युएशनला पण माझं एक्सलंट होतं मॅथमॅटिक्स, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं बॅकग्राऊंडच एक्सलंट असल्यामुळं मला काही हरकत नाही त्याच्यात हात घालायला. पण मी हा तुम्हाला विद्यार्थी म्हणून सल्ला देणार नाही की तुम्ही हात घातला पाहिजे, येतं लक्षात. मला येते म्हणून तुम्हाला आलं पाहिजे हा ॲटिट्यूड बिलकुल नाही आहे. सो आपल्याला जर जमत असेल, येतं लक्षात, तर त्यामध्ये हात घालावा. अदरवाईज जरी सोपा आला तरी ह्याला वेळ मात्र लागणार आहे, कारण ज्या मुलांची प्रॅक्टिस नाही आहे, हुशार असून चालत नाही, त्याला प्रचंड प्रॅक्टिस लागते. आणि आता आपल्याकडे 100 दिवसात प्रॅक्टिस करायला वेळ नाही. ज्यांनी ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेलं आहे मॅथ्स रिझनिंग, सो त्यांनी, मी आधी सांगायचो की तरी करू नका, म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे तरी करू नका, पण ह्यावेळेस सांगेल की सिंपल काठीण्य पातळी पाहता क्वेश्चनची. सो जर सिंपल क्वेश्चन आले तर हात घालायला काहीच हरकत नाही आहे याच्यामध्ये, पण तसा बॅकग्राऊंड तुमचा असला पाहिजे. सो हा फंडा तुमचा क्लिअर झाला मॅथ्स रिझनिंगचा. त्यानंतर चालू घडामोडीचाही फंडा क्लिअर झालेला आहे. पुढे जाऊया आता आपण, ठीक आहे. आता ह्या गोष्टीबद्दल बोलू, परीक्षेत कुठे फटका बसतो येतं लक्षात. हां, आणखी एक बाब आहे, आणखी एक बाब तुम्हाला सांगायची आहे. आता महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान या विषयांचा अभ्यास कसा करायचा हा पण तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. सो त्या प्रश्नासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी ऑलरेडी यूट्यूबला एक सिरीज, मी मेन्शन केलेलं नाही आहे इथं, किंवा ते घेताना माझ्याकडून गडबड झाली. हां, मी तुम्हाला तोंडी सांगतो. यूट्यूबला बाजूलाच काय असते, प्लेलिस्ट नावाचा एक सेगमेंट असतो, वर व्हिडिओज नावाचा एक असतो, बाजूला प्लेलिस्ट नावाचा, वर होम नावाचा असतो, त्याच्या बाजूला व्हिडिओज आणि प्लेलिस्ट असं त्यामध्ये असते, वर सेगमेंट असतो बघा यूट्यूबला आपल्या चॅनलवरती. सो त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रणनीती भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 रणनीती नावाचं सीझन मी घेतला होता पहा, किंवा रणनीती नावाचे 3-4 मी पार्ट्स घेतलेले आहेत त्या ठिकाणी. कृपया ते रणनीती एकदा बघून घ्यावे. ते 4ही कामाला येणार आहे तुम्हाला. तुम्ही आठवण काढाल माझी पेपरमध्ये की नाही गड्या
ॲज इट इज रणनीती उतरलेली आहे सरांची. तर तुम्हाला ह्या 5 विषयाचं मी त्याच्यामध्ये काय केलं आहे, गायडन्स केलेलं आहे. आणि नेमकं एक्झामच्या वेळी काय करायचं हे पण सांगितलेलं आहे. येतं लक्षात, याही सीझनमध्ये आपण सांगणार आहोत. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते रणनीतीचे जे पार्ट आहे, सो जर म्हणजे माझा मोठा एक फॉलोअर क्लास आहे, तुम्ही जर त्यामध्ये येत असाल तर तुम्ही रणनीती कदाचित काही लोकांनी पाहिले असतील. आणि जर कन्फ्युजन असेल, विसरलो सर आम्ही काय पाहिलं होतं हेच विसरलो आहे आम्ही, तर तुम्ही परत पाहू शकता ते रणनीतीचे जे वेगवेगळे पार्ट आहे. त्यामध्ये मी सविस्तर या विषयांबद्दल बोललेलो आहे. त्यामुळे मी इथं तुमचा वेळ घेणार नाही, म्हणजे हे याच्याबद्दल परत एकदा बोलण्यासाठी. आता पेपर म्हणजे तुम्हाला मार्क्स कशामुळं कमी येतात, कुठं कुठं फसू शकतो. आता मुलांचं कसं असते, 100 दिवस राहिले तर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यावरती भर जास्त असतो. येतं लक्षात, ज्या मुलांचं नियोजन नसते त्यांचं काय असते, जे सरसकट अभ्यास करतात, म्हणतात एवढं केलं ना होऊन जाते ना माझा अभ्यास, मग एवढा विषयाचा अभ्यास केला तर मी पास होऊन जाईल. सो फक्त ते काय करतात, विषयाचा अभ्यास करतात. सो त्या विद्यार्थ्यांना मला सांगावंसं वाटते की लक्षात घ्या, आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं राज्यसेवा नाही आहे. 120 मिनिटात 100 प्रश्न राज्यसेवेमध्ये GS मध्ये तुम्हाला सोडवावे लागतात. कंबाईनमध्ये तसं नाही आहे. कंबाईन ही यामुळं राज्यसेवेपेक्षा अवघड होऊन बसते. कशामुळं, प्रश्नांच्या पातळीमुळे नाही. प्रश्नांची पातळी नो डाऊट राज्यसेवेचीच मोठी आहे, परंतु इथं तुम्हाला 60 मिनिटात 100 क्वेश्चन सोडवायचे असल्यामुळं मी एक पाऊल पुढे जाऊन सांगेल की राज्यसेवा पेक्षा पण ही एक्झाम टफ असते. सो क्वेश्चनची क्वालिटी ही जवळपास राज्यसेवेसारखी असते, पण राज्यसेवा एवढा वेळ तुम्हाला दिलेला नसतो. राज्यसेवेत 120 मिनिटात 100 प्रश्न सोडवावे लागतात, इथं 60 मिनिटात 100 क्वेश्चन सोडवावे लागत असल्यामुळं तुम्हाला 40 ते 45 सेकंद हार्डली एका प्रश्नाला देता येतो. आणि आपल्यामध्ये एक मोठा वर्ग आहे, त्याला आणखी ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो, मोठा वर्ग म्हणजे काय, 80% पोरं 80% प्रिपेअर करणारे. मी त्यामध्ये मोडत नव्हतो, पण मी हे ॲनालाइज केलेलं आहे की 80% लोकांना आपण काय वाचतोय, कोणता प्रश्न वाचतोय, उत्तर तर खूप लांब राहिलं, वाचलेला प्रश्न समजत नसतो. वाचता येत नाही हा फॅक्टर नाही आहे, वाचता प्रत्येकालाच येते. MPSC प्रिपेअर करणारा ग्रॅज्युएट झालेल्या पोरांना तो इश्यू नाही आहे. मी वाचता येत नाही आहे म्हणत नाही आहे, वाचलेल्या गोष्टीचं आकलन होणे, कारण याच्या आधी त्यांनी असं कधी केलेलंच नसतंय. आणि तेव्हा त्यांना सांगितलं जाते 1 तासात तुला 27, 28, 30, 40, 50 पानं वाचायचे आहे, ते आकलित करायचे आहे, नंतर ते सोडवायचे आहे, नॉलेजचा वापर करून, ट्रिक्सचा वापर करून, लॉजिकचा वापर करून. हे तर खूप लांब राहिलो नॉलेज फेलेस. पहिले तर क्वेश्चन वाचलेला तर समजला पाहिजे. तर त्या पोरांनी आत्तापासून अभ्यासावर लक्ष दिल्यापेक्षा खरंच बाबा आपल्याला वाचलेला प्रश्न समजतो का, सो इथपासून प्रिपेअर करायला सुरुवात केली पाहिजे. येतं लक्षात, म्हणजे एक स्टोरी आहे पा, एक स्टोरी आहे. माझे बाबा नेहमी सांगायचे पा की दुसऱ्याला कॉपी करू नये म्हणून. म्हणजे एक म्हातारा असतो, मालक असतो तो, आणि त्याच्या घरात एक गाढव असते आणि एक कुत्रा असतो पहा. म्हणजे लहानपणी आम्हाला ती स्टोरी सांगितल्या जायची. एक गाढव असतो आणि एक कुत्रा असतो पहा. तर तो मालक काय करतो, रोज घरी आला की त्या कुत्र्याचा लाड करत असतो. बिचारा गाढव जे आहे त्याच्याकडे बिलकुल मालक लक्ष देत नसतो. तो बिचारा एका ठिकाणी त्याला बांधून ठेवलेलं असते आणि कुत्र्यालाही बांधून ठेवलेलं असते. पण मालक आला की कुत्रा एकदम उड्या मारायला लागतो, शेपूट वगैरे हलवायला लागतो. येतं लक्षात. आणि मग मालक आला की त्याला सोडतो, मग तो मालकाच्या अंगावर पाय टाकतो. येतं लक्षात. मालकाच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करतो, मालक त्याचा लाड करतो. मग त्याच्यावरून तो गाढव काय परसिप्ट करतो की यार कुत्रा काय करतो, मालक आला की त्याच्या अंगावरती झडप घेतो, त्याच्या छातीवरती पाय टाकतो. येतं लक्षात. त्याचा चेहरा चाटायला लागतो. म्हणून मालक काय करते, आपला लाड करत नाही, त्याचा लाड करते. म्हणून गाढव पण एक दिवस काय करते, ती खुटी तोडते, धावत जाते मालकाच्या अंगावर, त्याच्या छाताडावरती पाय टाकते आणि त्याचा चेहरा चाटायला लागते. तो मालक एक बांबू काढतो आणि त्या गाढवाला बदडून काढतो. मग इथं गाढवाचं काय चुकलेलं आहे, गाढवाचं हेच चुकलेलं आहे ह्याच्यामध्ये की बाबा त्यांनी कुत्र्याला कॉपी कॅट केलं. येतं लक्षामध्ये. कुत्र्याला काय केलं, त्यांनी कॉपी केलं, कारण त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि आपली पर्सनॅलिटी वेगळी आहे. आपली पर्सनॅलिटी काय आहे, आपण खूप जास्त मेहनत करून एखादी गोष्ट अचीव्ह करू शकतो किंवा मालकाचं ॲप्रिशिएशन मिळू शकतो. एखादी गोष्टी चांगली करून किंवा आपण ज्या गोष्टीसाठी बनलेलो आहे ती गोष्टी इम्प्रोवाईज करून. ठीक आहे, कुत्र्याची क्वालिटी आहे, तो मालकासमोर लाळ गाळणार, शेपूट हलवणार, येतं लक्षामध्ये, लाडीगोडी लावणार मालकाला, ती त्याची क्वालिटी आहे. आपली क्वालिटी आहे मेहनत करणं. मग तशा आपल्या क्वालिटीज ओळखा ना, कॉपी करू नका. दुसऱ्याला जो एखादा हुशार मुलगा आहे, तो रपारप क्वेश्चन सोडवतोय, फटकन त्या ठिकाणी पेपरमध्ये मार्क काढतो, ठीक आहे भाई, ती तुझी पर्सनॅलिटी आहे. तो अशा पद्धतीनं आयोगाला इम्प्रेस करणार आहे. मालक आपला आयोग आहे. आत्ता आपला मालक कोण आहे, सध्या आयोग आहे. तो मालकाला तसा इम्प्रेस करतो, ठीक आहे माझी ही क्वालिटी आहे, मला याच्यावरती वर्क करावं लागणार आहे व्यवस्थित, त्यानंतर मला त्या गोष्टी जमणार आहे. म्हणून त्याला मागं पुढं पाहू नका पोरांनो. येत्या लक्षामध्ये. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. म्हणजे ज्या माणूस याच्यातून गेलेला आहे तो देखील तुम्हाला हे सगळं सांगणार नाही. कदाचित त्याने ॲनालिसिस केलेलं नसतं, केलेलं असेल तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं नसतं.
कारण ते तुम्ही तुमचं बघून घ्याल. म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर ह्याही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. येत्या लक्षामध्ये की वाचलेल्या प्रश्नांचं खरंच आपल्याला आकलन होतंय का. येत्या लक्षामध्ये सोंग करून चालणार नाही आपल्याला. येत्या लक्षामध्ये कॉपी करून चालणार नाही आपल्याला. स्वतःला ओळखा. आणि जर येत नसेल, आकलन होत नसेल प्रश्नांचं, वाचलेलं समजतच नाही आहे मला, तर माझं म्हणणं आहे इथून पुढं प्रश्नांवर जास्त वर्क करा. वेळ स्प्लिट करत असताना क्वेश्चनला जास्तीत जास्त वेळ द्या आणि ते आकलन करून सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे येतं लक्षामध्ये, पण त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार. त्यासाठी येतं लक्षात. आणि तुमचं म्हणजे आपल्याकडे एनर्जी लेवल खूप आहे. प्रत्येककडे पास होणाऱ्या माणसाकडे 24 तास आहे, नापास होणाऱ्या माणसाकडे पण 24 तासच असतात. त्या 24 तासामध्ये जी आपल्यामध्ये असणारी एनर्जी आहे ती तुम्ही कशा पद्धतीने युटिलाइज करता, तुमची ऊर्जा जी आहे ही कशावरती फोकस करता, यावर तुमचं यश अवलंबून असते. सो त्यामुळे तुमच्याकडे जी ऊर्जा आहे आणि वेळ आहे तो तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करा. त्याला डायव्हर्ट होऊ देऊ नका. येतं लक्षामध्ये. म्हणजे काही पोरं काय करतात, टार्गेट ठेवून एका दिवसात 50 पेज वाचले, 40 पेज वाचले. अरे नाही जमत बाबा हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. हे मग तुम्हाला असं म्हणते काय हो की बाबा अरे वा ह्यानं तर एक पुस्तक आहे, कोणतं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे किंवा रंजन कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक आहे, अरे वा 10 दिवसात वाचलं, चल हे घे PSI नावाची पोस्ट, हे घे STI नावाची पोस्ट. असा तर प्रकार नाहीच आहे आपल्या ह्याच्यात. सो समजून उमजून करायची आहे प्रत्येक गोष्ट. फॅक्ट्स ज्या आहेत त्या ठिकाणी काही रट्टा मारून, काही स्टोरीज लक्षात ठेवून, येत्या लक्षामध्ये काही ट्रिक्स बनवून, असं करून लाडी गोडी लावून हे करून ते करून आपल्याला रिटेन करायचा आहे डेटा आणि पास व्हायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला पास होण्याशी मतलब आहे. आपली पर्सनॅलिटी ओळखा आणि त्याच्यावरती वर्क करा. क्वेश्चनवरती वर्क करायला सुरुवात करा. येत्या लक्षात. मी म्हणेल की किती महत्त्व आहे क्वेश्चन सोडवण्याला, तर मी म्हणेल 50% महत्त्व आहे. जेवढा अभ्यास करण्याला आहे, जेवढं नॉलेज इम्प्रूव्ह करणार आहे, जेवढा फॅक्ट्स रटायला आहे, लॉजिक लावायला, ट्रिक्स, तेवढंच महत्त्वाचं क्वेश्चन सॉल्व्हिंगला पण आहे कंबाईनमध्ये. सो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचा वेळ जो आहे तो आता क्वेश्चन सॉल्व्हिंगचा वाढवायचा आहे. पुढं 2 ऑप्शनमध्ये भरपूर लोकांना कन्फ्युजन निर्माण होते. हे होतेच विनाकारण बरं का. म्हणजे काही कन्फ्युजनचा त्या ठिकाणी काही संबंध. आणि आयोग पण एवढा बदमाश आहे ना, ते तुमच्यासोबत मला ते आयोगाला बरोबर माहीत आहे हा पोट्टा कुठं अडकू शकतो. आयोगाला बरोबर माहिती आहे की आयोगाला हे माहिती आहे की 1948 आणि 1949 या ज्या 2 तारखा आहेत, नाही सॉरी हे जे 2 वर्ष आहे ना, हे 2 वर्ष अतिशय कन्फ्युजिंग आहे. अतिशय म्हणजे अतिशय. नॅशनल इन्कम कमिटी 48 की 49 पोरं कन्फ्यूज असतात. त्याच्यानंतर आपली जी RBIचं नॅशनलायझेशन झालेलं आहे 48ला झालेलं आहे की 49ला झालेलं आहे, कन्फ्युजन. नॅशनल इन्कम कमिटी, त्याला महालनोबिस कमिटी पण म्हणतात, कन्फ्युजन आहे. त्याच्यानंतर तुमचं जे गॅट नावाचा करार आहे तो 48ला झाला की 49ला झाला, कन्फ्युजन आहे. मग आयोगाला बरोबर माहीत आहे की पोट्टे 48 आणि 49मध्ये कन्फ्यूज होतात. त्याच्यानंतर रुपयाचं अवमूल्यन 48ला झालं की 49ला झालं, आयोगाला बरोबर माहीत आहे पोट्टे इथं कन्फ्यूज होतात. मग ते 49 अवमूल्यन 49 आहे, त्याला ते 48 करून देतात. फसला पोरगा. मग आयोगाचं ठरलेलं हे जे आहे ना 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन. आता तुम्ही म्हणणार सर हे कसं काय तुम्हाला येतं, तर मी कधी विचारच केला नाही, हे तुम्हाला कसं काय माहिती तर असं कन्फ्युजन. आता तुम्ही व्हिडिओ पाहताना पण चांगले चांगले धुरंधर रणधुरंधर मेन्स दिलेले कन्फ्यूज झालेले असणार आहे. का बरं कन्फ्यूज झालेले असणार आहे? कारण आयोगाला माहीत आहे ना पोरं इथंच फसतात म्हणून. आयोग तुम्ही पहा, पेपर पहा कुठं फसवलेलं आहे आयोगाने. फसवण्याचा पण पॅटर्न आहे आयोगाचा. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन. हे का होते आहे? हे अभ्यास परफेक्ट नसल्यामुळे होते आहे. मग तुम्हाला माहीत म्हणजे तुम्ही प्रिपेअर करत असताना काय करता त्याला कॅज्युअली घेऊन घेता. मग हे कॅज्युअली घेऊ द्यायचं नसेल. जसं मला कळते की इथं फसवणारा आयोग तुम्हाला, हे तुम्हाला जरी सॉफ्टवेअर अपलोड करायचं आहे की मलाही समजलं पाहिजे सागर सरांसारखं किंवा कुठं फसवणारा आयोग, तर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, आयोगाचे प्रश्न सोडवा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडवा. तुम्हाला कळून जाईल आपण कुठं चुकतो. आणि एकदा ते इम्प्रोवाईज केलं तर आयोग आपल्याला डिफीट करू शकत नाही परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर भरपूरदा असं होतंय की सोडवायचं एक असते सर, टिक दुसरंच केलं उत्तर मी. हे पण कशाचे लक्षण आहे? क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग न करण्याचे. 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवत असताना ह्या चुका सर्रास होतात, पण ह्या चुका झाल्या नाही पाहिजे. भरपूर पोरं असे आहे ज्यांनी 1-2 वर्षात अभ्यास केला, सगळ्यांचा अभ्यास सारख्याच लेवलला असतो, फक्त या चुकांमुळे ते काय होतात, बाहेर फेकल्या जातात. एक म्हणजे काय, वाचलेल्या प्रश्न हा तर फॅक्टर सोडून देऊ आपण. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असणे, त्याच्यानंतर सोडवायचं एक असतं उत्तर, दुसरंच टिक करणे, त्यानंतर वेळेअभावी सोडवलेले प्रश्न टिक करायचे. एक पोरांना सवय असते, सर मी पहिले पूर्ण पेपर सोडवत असतो आणि शेवटच्या 5मध्ये गोले करत 5 मिनिटात गोले करत असतो. बेल वाजली 5 मिनिटाची की मग मी गोले करायला सुरुवात करतो. आणि जर समजा बेलच नाही वाजली तुम्हाला कळालंच नाही तर ते पेपर असा हिसकून घेतात, हिसकून. आणि तुम्ही जर असं म्हटलं हिसकताना मी पेन दाबून ठेवतो आणि ती जर उत्तरपत्रिका फाटली, ओढत असताना उत्तरपत्रिका फाटली, ती तुमची जबाबदारी असते. ती चेकच होत नाही जर फाटली तर उत्तरपत्रिका, किंवा त्याला थोडं जरी काही खटाटोप झाला त्याच्यामध्ये तर ती OMR शीट जी म्हणजे OMR मशीन जी आहे ती ॲक्सेप्टच करत नाही तुमची ॲन्सर की.
आणि तुम्ही हे कारण तर बिलकुल देऊ शकत नाही, सर मी सगळा पेपर बरोबर सोडवला होता पण टिक करायचेच राहून गेले. ठीक आहे, ते तुम्ही स्वतःला समजावून सांगाल, आईवडिलांना समजावून सांगाल, मित्रांना सांगाल, जगाला कसं सांगणार तुम्ही? आणि इथं कसं आहे, बाप दाखवण्याचं श्राद्ध कराय. सो ह्या चुका तुम्हाला करता येत नाही. ही चूक अशी जर झाली मग त्यापेक्षा काय, एक सवय लावून घ्या ना, एक प्रश्न सोडून झाला लगेच गोला करेल. दुसरा प्रश्न आहे, ठीक आहे, दुसरा प्रश्न मला आलाच नाही, मला नंतर सोडवायचा आहे किंवा मला येतच नाही आहे बिलकुल, मी सोडला. तिसरा प्रश्न घेतला, इकडं तिसरा गोला, तिसरा, मग टेन्शनच नाही ना, फटाफट गोले होतात प्रश्न हे. म्हणजे नंतर सोडवणार, नंतर येणार, मग तो तिकडून घाई करणार, मग घाईच्या नादामध्ये पाहत पाहत केल्यापेक्षा मग काहीतरी उत्तर, मग 1-2 पकडलं तर 2च मारले सर शेवटपर्यंत. सो ह्या चुका शेवटी होतात. मग ह्याच्यावरच वर्क करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस घरी बसून नाही, एखाद्या हॉलमध्ये बसून करायची आहे. येतं लक्षामध्ये. आता काही मुलं ग्रामीण भागामध्ये प्रिपरेशन करतात, बरोबर, सगळेच जण पुण्यात प्रिपरेशन करत नाही किंवा अमरावतीसारख्या शहरामध्ये येऊन प्रिपरेशन करत नाही. पण माझं असं म्हणणं आहे, एक रविवारी त्रास घ्या, शहराच्या ठिकाणी या आणि एक्झाम हॉलमध्ये बसून जसे पेपर सोडवतात ना तसे सोडवा. डिस्क्रिप्शन पाहायचं नाही पाहायचं हा पुढचा प्रश्न आहे, पण ते कशासाठी, म्हणजे माझे किती मार्क बरोबर येतात त्याच्यासाठी नाही. ह्या चुका सागर सरांनी सांगितल्या, ह्या माझ्याकडून खरंच होत आहेत का बाबा, मी ह्या चुका करतोय का? तिथं जाऊन चुकल्यापेक्षा आता 3 महिन्यापूर्वी चुकलेलं कधी परवडते. तुम्ही मस्तपैकी त्याच्यावरती काय करू शकता, वर्क करू शकता. कारण चुकायला स्कोप नाही विद्यार्थी मित्रांनो. मी म्हटलं तुम्हाला, सरकारमध्ये जर उथलपुथल झाली ना, माणूस रडकुंडीला येऊन जातो बरं का, नंतर जागा निघत नाही, म्हणजे भयावह परिस्थिती होऊन जाते. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही राहिलेले आहे, तुम्ही पाहिलेले आहे, मोठ्या दादा भाऊंना प्रिपेअर करताना पाहिलेलं आहे. मग हे फील्ड राक्षस आहे, भयावह आहे. मग निगेटिव्हिटी निर्माण होते प्रत्येक गोष्टीबाबत. म्हणजे जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्याबद्दलच निगेटिव्हिटी तयार होते, अमरावतीत राहत असाल अमरावतीबद्दलच निगेटिव्हिटी, सगळ्या गोष्टीबद्दल निगेटिव्हिटी तयार होते. मग त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे, ह्या चुका करू नका. ह्या चुका अवॉइड करण्यासाठी ह्याच्यावर वर्क करायला सुरुवात करा. अभ्यासच सर्व काही नाही आहे, मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार पण आहे, येतं लक्षामध्ये, तो करायला पण शिका. वेळेत उत्तरं सॉल्व्ह झाले पाहिजे, त्याच्यासाठी याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हां, आणखी सिली मिस्टेक हा एक मोठा प्रकार असतो. म्हणजे खूप लोक आहे, सर 6 सिली मिस्टेक झाल्या, म्हणजे मला माहीत होतं सर याचं उत्तर महात्मा गांधी आहे, मी वाचलं होतं, येतं लक्षामध्ये, मी वाचलं होतं की हे पुस्तक महात्मा गांधीनं लिहिलं होतं, पण मला माहीतच नाही सर वेळेवर मी कसं काय जवाहरलाल नेहरू मारलं. माझी काय झाली सर, सिली मिस्टेक झाली. माझी काय झाली सर, सिली मिस्टेक झाली. मला माहीत आहे सर 100% की राष्ट्रपतीला सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस शपथ देत असतो, मग मला माहीत नाही सर मी उपराष्ट्रपती कसं काय मारलेलं आहे. माझी सिली मिस्टेक झाली. पण ही सिली मिस्टेक मॅक्झिमम चालते, ठीक आहे, 60 मिनिटात 100 सोडवत आहे, 2 चालून जातात. 2च्या वर जर तुम्ही सिली मिस्टेक करत असाल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. 2च्या वर जर तुम्ही सिली मिस्टेक करत असाल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही मॅनेजमेंट पण वर्क केलं पाहिजे पॅरलली. ठीक आहे, मी शेड्यूल तर बनवून देणारच आहे तुम्हाला. आणखी पूर्ण पेपर वाचून न होणे, ह्या कॅटेगरीतले जे त्याच्यात पर्सेंटेज आहे, काही पोरांना तंतोतंत आकलित होते, वेळच लागत नाही आकलित व्हायला, रपकन वाचतात, रपकन सोडवतात. येतं लक्षामध्ये, काही पोर असे आहे रपकन, म्हणजे जसं आता मी सोडवत होतो STA पेपर, पहिलाच प्रश्न आला होता की खालीलपैकी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आलं. रपकन पाहायचो मी, रपकन माहीत असायचं, एडनच्या तुरुंगात ठेवलं तर रपकन सोडवायचो. म्हणजे मला आता आठवते ना की पेपर वाटणंच चालू होते की मी तो क्वेश्चन पाहून घेतला होता आणि तिथंच एकदम पेन्सिलनं बारीक त्याच्यावर डॉट मारून ठेवला, ये एडन आहेस का. परत पुढचं लगेच पाहिला क्वेश्चन, नेक्स्ट कोणता आहे, परत टिक, नेक्स्ट कोणचा आहे, हां हे त्याचं उत्तर आहे, टिक. आता ही माझी पर्सनॅलिटी झाली. काही पोरं काय असू शकतात, खालीलपैकी वासुदेव बळवंत फडकेंना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात, मग एडन होतं की मंडाले होतं, हा जी कॅटेगरी आहे ना, आहे ही कॅटेगरी आहे आपल्यामध्ये. हा रे यार, मंडाले तर टिळक होते आणि हे एडन, अरे पण गेला ना 1 मिनटं, पण काय झालेलं आहे, 1 मिनटं गेलेलं आहे ना. सो या कॅटेगरीने मग त्यांना काय होते, वेळ पुरत नाही, पूर्ण पेपर वाचून होत नाही. सो हे नाही झालं पाहिजे. सो याच्यासाठी क्वेश्चन सॉल्विंगवर काय करायची आहे, तुम्हाला वर्क करायची आहे. पुढे जाऊया आपण. हां, दरवेळी मी ज्याप्रमाणे सांगतो आहे, कमी वेळेत जास्त गुण देणारे विषय आहे महाराष्ट्र भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भरभरून अभ्यास करायचा. मध्यम का लिहिलेला आहे मी तर विज्ञानाला, म्हणजे ज्याचं विज्ञान चांगलं आहे, ज्याचं विज्ञान
चांगलं आहे. सो ज्याचं विज्ञान ऑलरेडी चांगलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं विज्ञान ऑलरेडी चांगलं आहे, सो म्हणून मी मध्यम कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. कारण ते याच्यात पण जाऊ शकतो, जास्त गुण देणारा विषय पण जाऊ शकतो, लॉजिक लावू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. हे विषय भरभरून मार्क देतात तुम्हाला, या विषयाच्या भरोशावरच तुम्ही पास होऊ शकता. पण काही विषय जे आहे याचा अभ्यास खूप करायचा. बिनधास्त आयोग सिलेबसच्या बाहेर जातच नाही. करंट अफेअर आणि सिलेबसच्या बाहेर अर्थशास्त्राच्या बाबतीत म्हणजे ठरलेलं आहे. अवमूल्यनावर एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार, ठरलेलं आहे. एक्सपोर्ट इम्पोर्टवर एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार. इकॉनॉमिक्समध्ये, पब्लिक फायनान्समध्ये भांडवली खर्च, महसुली खर्च येणार. तूट वगैरे विचारतात. एखादा आलात तर GDP GNP वगैरे वगैरे, नॅशनल इन्कम, पर्सनल इन्कम वगैरे वगैरेवर एखादा, गिरण GDPवर एखादा येणार, महागाईवर एखादा येणार, CPI WPI ठरलेलं आहे, त्याच्या बाहेर जातच नाही. नियोजनावर एक क्वेश्चन येणार. ही पंचवार्षिक योजनेत पहिल्यावर शेतीवर भर होता, दुसऱ्यावर उद्योगावर भर होता, तिसऱ्यावर शेती उद्योगावर भर होता. स्वावलंबन योजना कशाला म्हणतात, मानव विकास योजना कशाला म्हणतात, रोजगार निर्मितीजनक योजना कशाला म्हणतात. येतं लक्षात. फक्त रोजगार निर्मिती आणि गरिबी हटाव म्हणजे जे म्हणतो ना आपण, गरिबी किंवा पॉवर्टी एलिव्हेशन स्कीम म्हणतात, म्हणजे त्याला ती कशाला म्हणतात, शिक्षण योजना कशाला म्हणतात, लोकांची योजना कशाला म्हणतात, ठरलेलं आहे. हेच येणार आहे त्या पेपरमध्ये. ट्रेडिशनल आहे, रघुकुल रीत सदा चली आहे. सो बिनधास्त मार्क देणारे विषय आहे. याच्या लक्षामध्ये पारायण झालं पाहिजे त्याचं. जसं मी बोलतोय तुमच्यासोबत, तसं काय झालं पाहिजे, त्याचं पारायण झालं पाहिजे. राज्यशास्त्र पारायण झालं पाहिजे. येतं लक्षामध्ये. सो महाराष्ट्राचा भूगोल रट्टाच असला पाहिजे. महाराष्ट्राच्या भूगोलात जर मार्क जात असेल तर आपल्यासारखा दुर्दैवी आपणच. पार तालुक्यापासून सगळे करून टाका, कोणत्या जिल्ह्यात काय तालुक्य आहे, कुठून कुठं क्रम लागतो, वरून खाली 2-3 जिल्ह्यातले विचारतात. पुण्याला आवडते त्यांना, नगर एक आवडते, कोकणातले जिल्हे आहेत पहा, इकडं सहसा ते तालुक्यात येत नाही. कुठं विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये सहसा येत नाही, त्यांचा पॅटर्न नाही आहे. इथं फक्त जिल्ह्यावर प्रश्न विचारणार. ठरलेलं आहे. म्हणजे मी याच्यावरती भरपूर बोललेलो आहे, तुम्ही पाहते. मी रणनीतीमध्ये बोललेलो आहे भरपूर. सो त्याच्या बाहेर क्वेश्चनच जात नाही. महाराष्ट्राचा इतिहास आहे, अनसर्टन आहे, काय टाकतील याची गॅरंटी नाही. पण तरीही मी रणनीतीमध्ये सांगितलं आहे की कोणते टॉपिक चांगल्या प्रकारे फोकस करायचे आहे. कशाचे? महाराष्ट्राच्या इतिहासाचे. फॉर एक्झाम्पल ब्राह्मणेतर चळवळ आहे, कन्फर्म प्रश्न असणार आहे त्याच्यावर. दरवर्षी रघुकुलरीत सदा चली आहे, दरवर्षी विचारतात, याही वर्षी विचारणारच आहेत तुम्हाला. समाजसुधारक आहे बाळशास्त्री जांभेकर, एक 2-3 म्हणजे असे गुच्छ आहेत पहा, 2-2, 3-3 समाजसुधारकांचे गुच्छ आहेत, त्याच्यावर विचारतात. एक गुच्छ आहे समाजसुधारकांचा, पहिला स्लॉट त्याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरवर येणार. नाही आलात तर जगन्नाथ शंकर सेठवर येणार. त्यांच्यावरती नाही आला प्रश्न जगन्नाथ शंकर सेठ यांच्यावरती, तर ते भाऊदाजी लाड विचारतील. भाऊदाजी लाडवर नाही विचारला, दादोबा पांडुरंग तरखडकर ते नाही विचारला, आत्माराम पांडुरंग तरखडकर ते, किंवा मग विष्णुशास्त्री पंडित किंवा चिपळूणकर, किंवा विष्णुशास्त्री चिपळूणकर नाही, सॉरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. हा एक स्लॉट आहे जुन्या 50च्या तितक्यातला. दुसरा स्लॉट महात्मा ज्योतिराव फुले, मग त्याच्यामध्ये आगरकर. हे जे आहे असे स्लॉट आहेत त्याचे. सो त्याच्यावर एक प्रश्न असतो. 3-4 प्रश्न समाजसुधारकावर असतात, महाराष्ट्राच्या इतिहासावर असतात, स्वतंत्र महाराष्ट्राची चळवळ, हैदराबाद मुक्तीसंग्राम, ठरलेलं आहे. येतं लक्षामध्ये. सो तुम्ही लोकेट करून त्याला हॅमर करू शकता. चालू घडामोडी मॅथ्स रिझनिंग तसंही अनसर्टन आहे. मी याच्या आधी पण तुम्हाला बोललो होतो. कुठून कुठपर्यंत करायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता दिवसाचं नियोजन कसं करायचं, दिवसाचं नियोजन कसं आखायचं. आता आपल्याकडं कोणकोणते महिने आपल्या हातात आहे. जून तर तसा संपत आलेला आहे, जून जुलै महिना आहे. सो आता आणखी एक प्रकार असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. याच्या लक्षात, नुकताच पासआउट झालेला असतो तो कॉलेजमधून, फुल फॉर्ममध्ये असतो, असायलाच पाहिजे. सो कॉलेजमधून आल्या प्रिपरेशन करताना किंवा कॉलेजमध्ये असताना फॉर्ममध्ये असणार नाही तर केव्हा असणार माणसाने, फॉर्ममध्ये असायला काही हरकत नाही आहे. पण एक वर्ग आहे. सो त्याची कपॅसिटी असते 4 तास अभ्यास करण्याची किंवा 3 तास. त्यानं आयुष्यात कधी अभ्यास केलेला नसतो. त्याची कपॅसिटी असते 3 किंवा 4 तास अभ्यास करण्याची. आता परीक्षा आली म्हणून तो नियोजन बनवतो 15 तासाचं. परीक्षा आली की काय करतो तो, नियोजन बनवतो. मला सगळ्याच कॅटेगरीतले पोरं माहीत आहे बरं का, येतं लक्षात. रग से वाकिफू, सगळ्या याच्यातून गेलेलो आहे स्टेजेसमधून. तो कार्यकर्ता बनवतो 15 तासाचं नियोजन. मग आता ठरते, मग सकाळी मी 6ला रिडिंगमध्ये जाणार. येतं लक्षात. पहिली चूक तिथंच होते 6ला. तो आयुष्यात कधी 6ला उठलेला नसतो. तो नेहमीप्रमाणे 6 ऐवजी उठतो, तो 6:30ला उठतो आणि 7ला रिडिंगला येतो. 1 तास तिथं गेला, थोडासा करतो अर्धा-1 तास फॉर्ममध्ये अभ्यास, मग नाश्त्याला जातो, तिथं त्याचा 1 तास निघून जातो. परत वापस येतो, परत एखादा 2 तास अभ्यासाला बसतो आणि नंतर परत जातो जेवायला, तर 2-3 तास येतच नाही. मग विचार करतो, आपल्याला तर आज 14 तास अभ्यास करायचा होता. 14 तासापैकी झोपायचे 6 तास माझे आधीच गेले, रिडिंगला 1 तास, यायला उशीर झाला गेले 7 तास, आणि जेवणात नाश्त्यात माझे 1-2 तास गेलेले गेले 3 तास. म्हणजे काय 10 तास तर इथंच गेले माझे 24पैकी. आता उरले किती? 14 तास. म्हणजे टोटलच माझ्याकडे उरले किती? 14 तास. जाऊ द्या यार, माझा आज काही अभ्यास होणार नाही, आपण उद्यापासून करू. आपण उद्यापासून 14 तास अभ्यास करू. म्हणजे आजचा दिवस गेला, आज टाईमपास करून घेऊ, उद्यापासून करू अभ्यास. असं करत करत तो कार्यकर्ता अभ्यासच करत नाही. मग तो काही ना काही कारण देणार. मग काय होतं, एका मोमेंटला फ्रस्ट्रेशन येते.
आपण स्वतःलाच काय करतो, डाऊट घ्यायला लागतो, इतरांवर चिडचिड करायला लागतो. हे भरपूर जणांसोबत घडते. का घडते याचं कारण असं आहे की यार आपली कपॅसिटी 4 तासाची आहे, तो डायरेक्ट कसं काय 14 तासाचा अभ्यास किंवा 14 तासाचं प्लॅनिंग. एखादा अधिकारी पाहिला, एखादा मोठा अधिकारी येतोय, तो सांगतोय मी दिवसातले 12 तास अभ्यास करायचो, मी दिवसातले 14 तास तो करायचा. मग तो पाहतो, आपण मोटिवेट होतो, त्याच्यासारखंच करायला पाहतो. म्हणजे तेच स्टोरी परत आली. म्हणजे गाढव जे आहे ते डायरेक्ट छातीवर पाय टाकते आहे मालकाच्या. नाही ना बाबा, आपली कपॅसिटी किती आहे, 4 तासाची. ती आपल्याला हळूहळू वाढवायची आहे. एक लक्षात घ्या, येतं लक्षामध्ये, रातोरात वाढणार नाही आहे ती, त्याच्यावर आपल्याला वर्क करावं लागणार आहे. म्हणून असा जो फर्स्टेट होणारा वर्ग आहे त्यांनी आता ही गोष्ट बॅक द माइंड सांगून ठेवा की आपलं नियोजन जे आहे करत असताना आपण खरंच किती तास बसू शकतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मी म्हणतो ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया आहे. तर मग ते स्वतःला ओळखा पहिल्यांदा. आणि हां, तुम्ही 4 तास अभ्यास करताय तर हे प्रण घ्या की उद्या मी 6 तास करून दाखवणार, मग 8 तास करून दाखवणार, मग हळूहळू त्याला 12, 13, 14 तासावरती घेऊन जाणार. मग फ्रस्ट्रेशन येणार नाही, सगळं हॅपी होऊन जाईल. म्हणजे सगळं आनंद होऊन जाईल आणि कॉन्फिडन्स पण तुमचा अभ्यास करताना वाढेल. म्हणजे रातोरात नाही. येतं लक्षात. नॉर्मली माझं असं म्हणणं आहे की तुमचा अभ्यास हा हळूहळू वाढला पाहिजे. एक सेक्शन असतो बरं का, मी पण याच्यातून गेलेलो आहे. जेव्हा मी मेन्स द्यायचो राज्यसेवेच्या, मीही याच्यातून गेलेलो आहे की नॉर्मली काय व्हायचं, 3 महिन्या अगोदर 16 तास अभ्यास व्हायचा, परीक्षेला 2 महिने राहिलेले असायचे तेव्हा तो 12 तासावरती यायचा, 1 महिना राहिलेला आहे 7-8 तासावरती यायचा, आणि एक्झाम 10 दिवसावर आली की अभ्यासच करू वाटायचा नाही. सो लक्षात घ्या, अशी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात येणं हा डिझास्टर आहे. येतं लक्षामध्ये. आधी खूप अभ्यास केला, सर एक्झामच्या वेळेस अभ्यासच होत नाही आहे माझ्याकडून. सो याच्यामुळं तुमचं खूप सारं नुकसान होणार असते. त्यामुळं अभ्यास करत असताना, त्याच्याशी टिकून राहताना तो अभ्यास कमी नाही झाला पाहिजे, तो वाढला पाहिजे. जून जुलैमध्ये तुम्ही 10 तासाचं नियोजन आखा. येतं लक्षामध्ये. 10 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे. तर 10 तासामध्ये तुम्ही 3 स्लॉट पाडा, एक 4 तासाचा, एक 4 तासाचा आणि एक 2 तासाचा. 4 तासाच्या या स्लॉटमध्ये एक विषय तुम्ही कंप्लीट करू शकता. एखाद्या ऑनलाईन लेक्चर करताय, तुम्ही क्लास करताय, ते पण तुम्ही करू शकता. दुसऱ्या स्लॉटमध्ये दुसरा विषय घ्या. एका दिवशी एकच विषय घ्यायचा नाही. काही पोरं काय करतात, एका दिवशी 7 विषय प्रिपेअर करतात. सकाळी इतिहास 1 तास, त्याच्यानंतर जॉग्राफी 1 तास, त्याच्यानंतर पॉलिटी 1 तास, त्याच्यानंतर इकॉनॉमी 1 तास. एकाच दिवशी 7 सब्जेक्ट, समजत काहीच नाही. आणि 10 दिवसांनी म्हणतात सर मला फ्रस्ट्रेशन आलं आहे. अरे एवढे सब्जेक्ट कसे काय, आपण काय सायंटिस्ट नाही आहे ना, अल्बर्ट आईन्स्टाईनला पण जमत नसेल कदाचित एवढं. सो असं नाही आहे ना, तुमच्या घाईनं होणार आहे का ते नाही. सो ते लक्षात घ्या. एका दिवसात 1 पण नाही, एका दिवसात 3 पण नाही, एका दिवसात 7 पण नाही, 5 पण नाही, एका दिवसात 2 विषय प्रिपेअर करा. येतं लक्षामध्ये. एक सब्जेक्ट असा घ्या जो तुमचा ऑलरेडी प्रिपेअर झाला आहे, त्याला तुम्हाला फक्त रिव्हिजन द्यायची आहे. आणि एक सब्जेक्ट असा घ्या तुम्हाला नॉर्मली तो जड जातो, विज्ञानासारखा विषय असू शकतो, अर्थशास्त्रासारखा. हां, ज्या पोरांना विज्ञान बिलकुलच जमत नाही, सर आर्ट बॅकग्राऊंड होतं, विज्ञानचे लय वांदे होतं आमचे, तर मी याच्या आधी बोललेलो आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जो टीचर विज्ञानाच्या बाबतीत बेस्ट वाटतो त्याचे सरळ क्लासेस लावून टाका. अर्थशास्त्राच्या बाबतीत जो बेस्ट वाटतो, कोणताही, काही लोकांना विज्ञान जमत असेल, इतिहास जमत नाही, जो शिक्षक तुम्हाला बेस्ट वाटतो, नाही गड्या वाटते की हा माणूस क्वालिफाईड आहे, त्याच्यानंतर ह्या माणसाच्या टीचिंग स्किल चांगलं आहे, मला ह्या माणसाचं चांगलं समजतंय आणि माझं याच्यासोबत काय होते आहे, ट्युनिंग चांगलं जुळते आहे, त्या माणसाचे सरळ एखादा कोर्स विकत घेऊन घ्यायचा. स्वतः त्याच्यावर जर वर्क करायला गेले ना, तुमचे 3-1 महिने असेच निघून जातील. तुम्ही म्हटलं विज्ञान थरोली करतो, फिजिक्स थरोली करतो, केमिस्ट्री थरोली करतो, त्यानंतर बायोलॉजी थरोली करतो, त्याच्यात वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, शरीरशास्त्र आहे, काय करणार आहेत तुम्ही. मग त्याच्यामागं काय होऊ शकते, तुमचा वेळ खूप जाऊ शकतो जर तुमचं प्रिपेअर झालेलं नसेल तर. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये सरळ एखादा कोर्स लावायचा मस्तपैकी. ऑनलाईन लावता येत असेल ऑनलाईन, ऑफलाईन लावता येत असेल ऑफलाईन. मस्तपैकी निवांत लेक्चर पाहायचे आणि अभ्यास करायचा, ठरलेल्या वेळेमध्ये करायचा, त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्याला द्यायचा नाही. बिलकुल लोड टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या गोष्टींवर सोल्युशन आहे, निवांत आहे, फक्त डिसिप्लिन पाहिजे. येतं लक्षामध्ये. मोटिवेशन नाही, डिसिप्लिन. मोटिवेशन कुठं, ते ना विवेक बिंद्रा, त्याच्यानंतर तुम्ही नाव ऐकले असतील, विवेक बिंद्रा सरांचं नाव ऐकलं असेल. त्याच्यानंतर ते कोणते संदीप माहेश्वरी समथिंग नाव आहे त्यांचं, मला फर्स्ट नेम माहीत नाही, माहेश्वरी म्हणून एक आहे पा मोटिवेशनल स्पीकर, मी त्यांचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. म्हणजे सो हे कुठं, जे नवीन असे पासआउट झालेले इंजिनिअरिंगचे पोरं आहे, MBAचे पोरं आहे, त्यांना हे मोटिवेशन कामी येते. त्यांना जर आपल्या UPSC MPSCमध्ये आणलं ना, ते काही दिवसात म्हणतील की नाही मलाच मोटिवेशनची गरज आहे आता. कारण आपल्या पोरांना हा फंडा वर्क करत नाही की मी उद्योजक होणार, मी बिझनेसमॅन होणार, आता मी करून दाखवणार, मी मेहनत. सो ते मोटिवेशन तिकडं कामी येते. इथं तुम्हाला एकच गोष्ट कामी येते, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, परसिव्हरन्स, याच गोष्टी कामी येतात. मोटिवेशन फक्त तुम्हाला 4 दिवसासाठी मदत करू शकते, लक्षात घ्या. येतं लक्षात. 4 गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी हे, पण तुम्हाला जर टिकून राहायचं आहे या फील्डमध्ये तर लक्षात ठेवा, फक्त डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, परसिव्हरन्स,
येतं लक्षात, जिद्द चिकाटी पाहिजे. सो ते जे मोठे मोठे मोटिवेशनल स्पीकर आहे ते आपल्या फील्डमध्ये फेल आहेत, येतं लक्षात, म्हणून ते आपल्या नादालाही लागत नाही, येतं लक्षात. आणि आपले पोट्टे बाप असतात, MPSC करणारी UPSC करणारे त्यांना अख्ख्या जगाचं नॉलेज असतात, ते बाप असतात, त्याच्यामुळे त्यांच्या नादाला हे लोक तर बिलकुलच लागत नाहीत. म्हणजे त्यामुळे लक्षात ठेवा ती गोष्ट की आपल्याला काय ठेवायची आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. निवांत अभ्यास करायचा आहे पण कन्सिस्टंटली करायचा आहे, येतं लक्षात. म्हणजे त्याच्यात खंड नाही पडला पाहिजे बिलकुल, येतं लक्षात. सो एक वीकली 4+4+2, त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 5+5+2 म्हणजे 12 तासाचा अभ्यास होणार तुमचा. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा अभ्यास पीक लेवलला असला पाहिजे, सर्वात टॉप लेवलला असला पाहिजे. 6+6+2 म्हणजे सगळं देहभान विसरून तुम्ही बेधुंद होऊन अभ्यास केला पाहिजे. त्याची सुरुवात इथून होणार आहे बरं का. रात्र डायरेक्ट 6+6+2 5+5+2 इथं डायरेक्ट 2+2+2 फसले तुम्ही परीक्षेमध्ये. सो हा तुमचा चढा ग्राफ असला पाहिजे. सो इथं विषय 1 विषय 2 आणि 2 तास हे क्वेश्चन सॉल्विंगला द्यायचे आहेत तुम्हाला. म्हणजे माणसानं क्वेश्चन सॉल्विंगसाठी किती पॅशनेट असलं पाहिजे. तर तुम्हाला माहीत आहे बघा, काही दारू पिणारे लोक असतात पहा, त्यांना व्यसन झालेलं असते, दारूचं सवय असते, सवय ही व्यसनात बदलते. काही काही लोकांची हॅबिट हा स्वभाव बनून गेलेला असतो, दारू पिणे हा स्वभाव बनलेला असतो काही काही लोकांचा. ज्यांचा हा स्वभाव बनलेला असतो किंवा ज्यांना ही सवय झालेली असते किंवा त्याचं व्यसन झालेलं असते. सो तुम्ही ते लोक जे असतात ना, त्यांना 90 हाणल्याशिवाय झोपत लागणार, येतं लक्षामध्ये. त्यांना ते 90 काय क्वार्टर ते पिल्याशिवाय झोपत लागत नाही. तसं तुम्हाला हे क्वेश्चन सोडवल्याशिवाय झोपत नाही लागली पाहिजे. सो डेली 90 म्हणत नाही मी, 30 तर मारू शकता तुम्ही. 30 म्हणजे 30 ml प्यायची नाही आहे तुम्हाला, 30 मारायचे म्हणजे 30 क्वेश्चन मारल्याशिवाय झोपायचेच नाही तुम्ही. आणि फक्त 30 क्वेश्चन सर ते तर मी 20 मिनिटात उरकवतो 30 प्रश्न नाही, त्या 30 प्रश्नांचं 1.5 तासामध्ये ॲनालिसिस. 30 मिनिटात किंवा 15 मिनिटात 30 क्वेश्चन, 15 ते 20 मिनिटात 30 क्वेश्चन झाले पाहिजे, 15 मिनिटातच 30 क्वेश्चन झाले पाहिजे जवळपास, ठीक आहे, 15 ते 20 मिनिटात म्हणू आपण. आणि उरलेल्या 1.5 तासात 30 प्रश्नांचं ॲनालिसिस, आपण कुठं चुकतोय, आपल्या कुठं चुका होत आहेत. सो येतं लक्षात, आपणच आपल्या भवितव्याचे विधाते बनायला त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. आणि हां, संडे टू संडे काय करायचं, एक संडे रिलॅक्स राहायचं, म्हणजे हा पॅटर्न ब्रेक करायचा एक संडेसाठी. आणि संडेला चालू घडामोडी आणि सॉल्विंगचा अभ्यास करायचा. चालू घडामोडी जी आहे सो त्याचा टाईम फिक्स करून द्यायचा, त्या दिवसात चालू घडामोडी प्रिपेअर करायच्या. सॉल्विंगमध्ये तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता एखादी संडे टू संडे, तिथं बसून सॉल्व करा पेपर जास्तीत जास्त, एखाद्या हॉलमध्ये बसून सॉल्व करा. सो रिडिंगमध्ये तर मी नाही म्हणणार, प्रेफर नाही करणार, कारण तो तुमचा कम्फर्ट झोन असतो, घर रिडिंग. सो एखादा क्लासेस तुम्ही जॉईन करून तिथं जाऊन बसले आणि विदाऊट फॅन विन बसण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एखाद्या वेळेस हॉलमध्ये लाईट गेली तर तुम्ही पॅनिक होऊन पेपर नाही सोडवला पाहिजे, त्याची सवय असली पाहिजे. ह्या गोष्टी करायला तुम्ही सुरुवात करा. इकडं सेम. शेवटी काय कराल तुम्ही, जेव्हा तुमचा पेपर संपतील, येतं लक्षामध्ये 1 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान, जेव्हा तुमचा आता पेपर म्हणजे वेळ संपत आलेला आहे तुमचा, तर तेव्हा काय कराल की मेंटल स्टॅबिलिटीवर वर्क कराल. क्वेश्चन सॉल्विंग स्टॉप करून टाकायची शेवटच्या दिवसात. का? कारण सॉल्विंग जर केली तर माणूस स्वतःला जज करायला लागतो, जजमेंटल बनतो. आणि आजकाल जज लोकांची संख्या वाढत चाललेली आहे, तुम्ही पाहिलं असेल. खालीलपैकी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना तुम्ही किती गुण द्याल, तर काही पोरं 10 पैकी 10 देतात आणि 10 पैकी 0 देतात. भारी जज असतात, म्हणजे डायरेक्ट नाहीच पाहिजे, हा डायरेक्ट पाहिजे तर मग डोक्यावरच बसवणार. म्हणजे तुम्ही हे म्हणजे जज हा जो प्रकार आहे ना, आजकाल वाढत चालला आहे. तो फेसबुक किंवा यूट्यूबमुळं जज बनण्याचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, येतं लक्षामध्ये. पण तुम्ही ठीक आहे, लोकांना जज करा, चालून जाते, काही फरक पडत नाही. स्वतःला जज नका करू ह्या 7 दिवसामध्ये. आधी करा, पण ह्या 7 दिवसामध्ये जज करू नका की यार मला एवढे प्रश्न सुटले नाही तर माझी एक्झाम काही होत नाही, माझा अभ्यास झालेला नाही. हे असा प्रकार घडू नये म्हणून शेवटच्या 6-7 दिवसामध्ये सॉल्विंग सहसा अवॉइड करायची. जास्तीत जास्त रिव्हिजन देण्याचा प्रयत्न करायचा. नवीन काही प्रिपेअर करा वाटलं तर चालू घडामोडी प्रिपेअर करायच्या आणि जास्तीत जास्त कॉन्फिडंट राहण्याचा प्रयत्न करायचा. दुसरं म्हणजे मेंटल स्टॅबिलिटीवर भर द्यायचा. भांडणं फिरणं करायचं नाही, शांत राहायचं. आपण भला, आपला अभ्यास भला. बस 7 दिवस, 8व्या दिवसासाठी एवढी तयारी तुम्हाला करावीच लागणार. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. एक जाता जाता तुमच्याशी थोडंसं याच्याबद्दल बोलतोय. आता आम्ही काय केलं होतं की हा एक ट्रायल अँड एरर बेसिसवर हा एक प्रोजेक्ट सुरू केला होता. प्रोजेक्ट स्वाध्याय म्हणजे मिशन स्वाध्याय. खूप लोक असतात सेल्फ डिसिप्लिन ते राहू शकत नाही, म्हणजे स्वतः अभ्यास ते डिसिप्लिन वेनी करू शकत नाही. म्हणजे त्यांना कोणीतरी असं पाहिजे असते की जो हंटर घेऊन पाठीमागं लागल. सो मग आता असं या सर्कमस्टन्सेसमध्ये आपल्याला अशा पोरांसाठी काय करता येईल, तर आमची जी इंटिग्रेटेड बॅच होती, जी राज्यसेवेची इंटिग्रेटेड बॅच आहे, त्यांना सोबत घेऊन राज्यसेवेसाठी आम्ही काय केलं होतं, मिशन स्वाध्याय सुरू केलं होतं. आणि जेव्हा आम्ही त्याचे फीडबॅक घेतले, आता जवळपास मागचे 10 दिवस झाले हा मिशन स्वाध्याय, 10 नाही 15 दिवस होत आलेले आहे, 20 तारखेला सुरू केला
केला होता. हा म्हणजे बाकी मुलांसाठी अलाव नव्हता, म्हणजे बाहेरचे मुलं याच्यामध्ये म्हणजे आम्ही नाही अलाउड केले, कारण आम्हाला ते बेअर होऊ शकत नव्हतं. म्हणजे तेवढं लोड हे जे बाहेरचे विद्यार्थी आहेत जे ॲडमिशन घेत आहेत एवढं लोड आम्ही बेअर करू शकत नव्हतो. म्हणून हा फक्त राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅचला ऑलरेडी आमच्याकडे जे विद्यार्थी आहे त्यांच्याप्रती एक आमची बांधिलकी म्हणून हा सुरू केला होता मिशन स्वाध्याय. परंतु हा अतिशय म्हणता येईल म्हणजे लयच इफेक्टिव्ह झाला. म्हणजे त्यात काय करायचो आम्ही, दिवसभर टार्गेट द्यायचो तुम्हाला, 6-7 टॉपिकचं टार्गेट असायचं, बिलकुल बेरहम पद्धतीनं मर्सिलेसली ते दिलं जायचं. तुम्हाला सांगितलं जायचं कोणत्याही हालतीत हे संध्याकाळपर्यंत प्रिपेअर झालं पाहिजे. 9 ते 9:30 किंवा 9-20 क्वेश्चन असायचे. 20 क्वेश्चन जवळपास द्यायचो त्या तेवढ्या टॉपिकवरती. 20 क्वेश्चन सेट करायचो, ऑनलाईनच सोडवावे लागायचे ते तुम्हाला. 20 क्वेश्चन तुम्ही सोडवा, त्याच्यानंतर मार्क्स पहा. मार्क्स पाहिल्यानंतर जेवढे विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क्स पडले 20 किंवा 19 त्यांनी लाईव्ह येण्याची गरज नाही, त्यांना चांगला आहे पुढच्या पेपरचा अभ्यास करा. पण ज्यांना मार्क कमी पडत आहेत किंवा ज्यांना काही विचारायचं आहे त्यांच्यासाठी आमची फॅकल्टी काय करायची, 9:30 ते 10:30 1 तास त्यांचं मेंटरिंग करायची, किंवा का चुकलास, कसं चुकलास. आणि याच्यात आम्ही एक अट घातली, जो पोरगा 50% खाली मार्क घेईल, 10च्या खाली मार्क घेईल, कन्सिस्टंटली मार्क घेईल, त्याला प्रोजेक्टमधून काढून टाकल्या जाईल. म्हणजे जर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तर तुम्हाला अभ्यास करावाच लागणार. का? कारण काय की आपल्या वेळेची काळजी आपल्याला नसते, ती सहज निघून जाते. पाहता पाहता वेळ निघून जातो आणि परीक्षेच्या नेमकं तोंडावर आल्यानंतर टेन्शन येते. म्हणून याच्यासाठीच की बाबा हे फक्त सांगून होणार नाही. म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला गायडन्स केलं, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गायडन्स केलं, पण आता हाही एक प्रकार आम्ही करून पाहतोय तुमच्याकडून की तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा, डेली करून घ्यायचा, म्हणजे तुमचा टाईम सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रॉपर युटिलाइज. आता तुम्ही मला सर काढून फेकणे हा प्रकार नाही आवडला आम्हाला, तर ॲक्च्युली आम्हालाही नाही आवडत एखाद्या विद्यार्थ्याला काढून फेकायला. परंतु गोष्ट अशी आहे की तुम्ही सिरियसली अभ्यास करावा. तुमच्या मनात ती भीती राहिली पाहिजे की नाही मी अभ्यास नाही केला तर मला हाकलून देतील. म्हणजे एकदा 10च्या खाली मार्क पडले 20 पैकी किंवा 20 पैकी 10च्या कमी क्वेश्चन बरोबर आले तर एका झटक्यातच काढून टाकतो असं नाही. त्यानं कन्सिस्टंटली कमी मार्क घेतोय किंवा तो दुर्लक्ष करतोय, मग त्याला कॉल लावला जाईल, विचारला जाईल काय प्रॉब्लेम आहे तुझं काय होते आहे, तो विषय प्रिपेअर नाही आहे का तुझा, कशामुळे तू असं करतोय, तुला काय अडचणी आहे. जर कारणं जेन्युइन नाही वाटले, आम्हाला वाटलं की कॅन्डिडेट नॉन सिरियस आहे, भाई तू तुझ्या पद्धतीनं अभ्यास कर. येतं लक्षामध्ये. सो आमच्या साईडनं आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी, तर हे मिशन स्वाध्याय सुरू केलं होतं आणि आता हे सक्सेसफुल झाल्यामुळं, आता हे तर आम्ही पब्लिक केलं नव्हतं म्हणजे, पण आमचा प्लॅन चालला आहे की हा ओपन टू ऑल करायचा राज्यसेवेसाठी. आणि कंबाईनवाल्यांसाठी आम्ही आत्ता येत्या 1 जुलैपासनं म्हणजे जवळपास त्याचा प्लॅनपासनं मिशन एकलव्य पण त्या ठिकाणी लॉन्च करतो आहे. जे कंबाईन बॅचचे विद्यार्थी आहे ऑनलाईनचे, ऑफलाईन नाही बरं का, ऑफलाईनसाठी वेगळे आहेत, ऑफलाईनसाठी आमचे प्लॅन्स वेगळे आहेत, ते देखील पब्लिक केल्या जातील. सो ऑनलाईनसाठी आम्ही काय करतो, मिशन एकलव्य सुरू करतो आहे, म्हणजे जे कंबाईन बॅचचे इंटिग्रेटेड बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. आणि आता पहिल्यापासून येतं लक्षामध्ये म्हणजे पहिल्या दिवशीपासून, आता आम्हाला आधी माहीत नव्हतं ना की हा कसा चालेल, म्हणून हा स्वाध्याय म्हणजे आमचं ट्रायल अँड एरर बेसिस होता, तो बेस्ट झाला आहे. म्हणून आता आम्हाला एकलव्य पण लॉन्च करायचं आहे. सो ज्याच्यामध्ये तुमचा डेली तुमच्याकडून प्रिपरेशन, आणि तो एक इमॅजिन करा की 90 दिवस जवळपास आपल्याकडे राहतील, म्हणजे 1 जुलैपासून सुरू केल्यानंतर जवळपास 90 दिवस राहतील आपल्याकडे प्रिपरेशन करायला. 80 ते 90 दिवस डेली 20 क्वेश्चन जर तुम्ही सोडवताय 80 ते 90 दिवस, तर तुमचे 1,500च्या जवळपास क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. म्हणजे एखादा संडे जर तुम्ही एखादा दिवस सोडला जरी मधला, तरी जवळपास 1,500 प्रश्न तुमचे डेली सॉल्व्ह होत आहेत. येथे लक्षामध्ये म्हणजे करून घेतल्या जात आहेत. टार्गेट पण दिल्या जातात, संध्याकाळी सोडवायचं, आणि वरून मेंटरिंग पण केलं जाते की कुठं चुकतं आहे, ह्या टाईपचा क्वेश्चन चुकायला नव्हता पाहिजे, तुझा अभ्यास इथं कमी पडतो, तो याला रिवाईज केलं पाहिजे. सो ते एकदा वाचून परत त्याला कशा पद्धतीने रिव्हिजन देता येईल. सो ह्याचे पण प्लॅन्स आता याच्यात पूर्ण प्लॅन्स पहिल्यांदा आता हे जे पुढचे 6-7 दिवस आहे हे पूर्ण मी काय करणार आहे, जे ॲप आहे विदर्भ आय एस अकॅडमीचं तिथे अवेलेबल राहील सर्वांसाठी. हा ज्यांना जॉईन करायचा आहे डिसिप्लिन वेने ते त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. त्याच्यामध्ये हा विदर्भ आय एसवर तुमचा मिशन एकलव्य त्या ठिकाणी अवेलेबल होईल. आणि आजपासून आता ते कसं राहील, काय राहील, नेमकं कसं, कोणत्या टॉपिकवर काय, ह्याची जी पूर्ण डिटेल माहिती आहे त्याचं एखादं यूट्यूबवरती लेक्चर कंडक्ट करेल, मी करेल किंवा माझी फॅकल्टी एखादं कंडक्ट करेल तुमचं लेक्चर. आणि म्हणजे जे तुम्हाला समजलं पाहिजे, किंवा टेलिग्रामला पण टाकल्या जाईल आणि ॲपवरती पण टाकल्या जाईल. येतं लक्षामध्ये म्हणजे तुम्हाला हे कळालं पाहिजे की बाबा याच्यामार्फत. तर हे आमच्याकडून एक प्रयत्न आहे
की बाबा ठीक आहे, इतपर एवढं सांगून देखील जर तुम्ही डिसिप्लिन राहत नसाल, ज्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे डिसिप्लिन राहील की नाही, अभ्यास झालेला आहे पण नाही केला अभ्यास आता ह्या 3 महिन्यात, तर तो मी महागात पडू शकतो मला 3 महिन्यानंतर. सो त्यांच्यासाठी म्हणून हे मिशन एकलव्य आम्ही, म्हणजे आता जशी जशी आमची सिस्टीम स्ट्रॉंग होत आहे विदर्भ IASची नोट्सच्या बाबतीत, टेस्ट सिरीजच्या बाबतीत, सो जेवढं जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या हिताचे निर्णय घेता येईल ते घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. म्हणजे सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.